नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण निघालो आहे गुजरातला निघालो आहे अशा कारणासाठी, कारण तर काहीच नसतं, फक्त फिरायचं असतं, असं काही कारण नसतं। तर आपण आज निघालो गुजरातला आणि या ट्रिपमध्ये युनिक गोष्ट म्हणजे या टायमाला आपल्यासोबत गाडी नसणार आहे। या टायमाला आपण जाणार आहे ट्रेन। तर बघूया पुढे काय काय होतं ते मला दिसलंच, बनवून राहतो मी व्हिडिओमध्ये, मजा तर येईलच ट्रेनमध्ये। तर आम्ही ह्या टायमाला आम्ही तिघंजणच चाललो, मी आणि माझे 2 मित्र। बघूयात कसं काय होतं, कुठली माहिती घेता येईल ते आपण घेऊ, ते तुमच्यापर्यंत पोचवेल मी। बाकी पुढे समजू। चला शेट परत घे। नाही तुला नाही घेते, शेट मला परत घे बाबा। कुठं जायचं आपल्याला? गुजरातला जायचं ना। गिरनार। हे आपले 2 मित्र आपल्याला इथं सापडलेत, हे पण आपल्यासोबत येत आहेत। तुम्ही येतात का? आपल्याला नेतोय कोण? सर तुम्ही ट्रिपची प्लॅन केली, ट्रिपची प्लॅनिंग केली आहे तुम्ही, सगळं नीट नियोजन वगैरे सगळं एकदम, काही टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम सक्सेसफुल होणार। हा का? अरे टेन्शन नाही लेणे का, आपण आहे ना। मग इथून आपल्याला आता कुठं जायचं? आता इथून पहिले कुर्ला नंतर डायरेक्ट बीकेसी नंतर डायरेक्ट बँड्रा टर्मिनल। एवढा लगेच आहे? अंमलगिरी करायला लावू नका फक्त बस। लगेच बघा किती अजून रास आहे लगेच आहे, फक्त अंमलगिरी करायला लावू नका। ते एवढंच की आपल्या बॅगवरती आपण लक्ष ठेवा। हा झालं, स्वतःची जबाबदारी घ्या। आलं आपण आता कुर्लामध्ये उतरलो आता। तर इथनं परत बीकेसी वरनं आपल्या ट्रेन आहे, एकदम पुढे अजून। हाँ ये कर लो पहले। ठीक आहे का? काय पैसे काढतो? इथनं आता आपण बीकेसी वरनं आपली ट्रेन आहे, ट्रेनने जाऊ। अमूलची अशी पॅकेट। चला दुसरी राईड। हे दिसतोय का? दिसतोय का? आहे का? श्रीखंड आता मस्त श्रीखंड घ्यायचंय। आम्ही चाललोय श्रीखंड घ्यायला। आम्ही चाललोय श्रीखंड घ्यायला। हॅलो गाईज, आम्ही चाललोय श्रीखंड घ्यायला। जयेश कुठला हिरो वाटतोय तू? हिरो बघितला या? जॅगवार हिरो बाबा। दुसरी राईड, आता तिसरी राईड बघू आता श्रीखंडाला किती वेळ लागतो। हो नो, हे बघा कुली नंबर 1, कुली नंबर 2, कुली नंबर 2 इकडे बघ रे। हा, एक ढोलकी मागं बॅग, हे बघा। हो, हा कुठला पक्ष आहे? चार्जिंगला लावून हा तुझ्या गाडीमध्ये घेतो, गाडीमध्ये कोणतरी नमुना भेटला पाहिजे भाऊ, तरच मजा येईल। हा मच्छी भावा, लय चालायला घेतलाय भावा। अजून अगो बाई, चला आपला काय नाव होणार, चालत जाऊ। ट्रेन मध्ये बसलो ना। कुठली आहे रे? हे कुठली आहे बोलतो ही? सौराष्ट्र जनता एक्सप्रेस। हो ना, 1917। ये कहाँ पे जाने वाली गाड़ी? ये जाएगा जूनागढ़, गुजरात। आप किधर के हो? ये स्टेशन कौन सा है? ये बँड्रा टर्मिनल। आप किधर के हो? किधर से हो आप? हम लसूणवाडी। ये कधी निघाले? किती वेळ आहे रे? 20 मिनिटं अजून 20 मिनिटं। 1:40 बरोबर ट्रेन। मग धावत पकडू का? मला हात दे ना तू। हात दे। तू काय हे झालंय का? तो शाहरुख खान हात दे ना तुम्हाला वैभ्या, मी धावत पकडतो ना। अरे साहिल, अरे कुठं? अरे तुझा तो सीट मागं होता ना? नाही, आम्ही ऍडजस्ट केलं रे। कोण आहे? एक काका होते इथं। हा कोण आहे? काका नाही, काकू होत्या। हा काकू होते का?
हा माझा भाऊ. हा काय हा मग कुठे चालले तुम्ही? कुठे नाही आज जरा फिरायला नवीन वर्षाच्या. मी पण येऊ का? नाही ये ना, मी पण येऊ एक एक्स्ट्रा आहे ट्रेन माझा. आहे का जागा? नाही जागा आहे ट्रेन मध्ये. माझा एक मित्र होता तो कॅन्सल झाला, त्याला जुलाब लागलेत, अच्छा. पण त्याचं तो घरी गेला. नाव काय त्याचं? तो सुजल टोसर. फायनली आपली ट्रेन चालू झालेली आहे. फायनली आपली ट्रेन चालू झाली आहे मस्त. सफर आपला प्रवास आपला चालू झालेला आहे अशा प्रकारे. बाय द वे नवीन हेअरस्टाईल आहे, कसे वाटत आपण निघलेलो आहे. चल 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 गाडी स्टार्ट कर. फायनली आपली ट्रेन सुटलेली आहे. चला. हे असं सोबत धक्का लागलाय, हे लागलाय. त्यानंतर पोरगी लाईफ मध्ये आली. हां 3-4 महिने चांगले होते, सुखासुखी माझे. त्यानंतर म्हणून नवीन वर्षाला आता मी एक प्रण घेतलाय, मुलीच्या नादाला लागायचं नाही. भले सिंगल राहिलं चालेल, लग्न नाही करणार. काय नाही, माझ्याकडनं शाळा घेतलेली आहे. आता भेटली ना, डायरेक्ट काय भेटत नाही तुला. बात लागणार आहे अजून. आपला जेवण घे मस्त. आता आता वाजले किती? देवधर्म जेवायला काय नाही, व्हेज पुलाव. श्रीखंड आणि वेज पुलाव. दाखव का हा वेज पुलाव आहे का? व्हेज पुलाव आहे, काय आहे त्यात? काय नाही. केसल घे घे, खाली कर खाली कर. जेवून घेतो डिश कुठे डिश? पुढे. चमचा आपण पोचलो कुठे? वलसाड. अजून किती वेळ? सकाळी 4 वाजता आपण पोचू जुना बघू. काय ना, झोपायचं, खायचं, झोपायचं, थोडी मस्ती करायची बस. वरती इकडे काढवा झाला, माझी पण एक झोप काढून झाली. परत थोडं खाऊ, परत झोपून नको आता व्हिडिओ काढायला. आता बोल, आता बोल, आता बोल. नाही बोल बोल, आता बोल. इमानदारीत बोल. मुखी पोरगी पाहिजे मला. मुखी पोरगी. बहिरी आणि हा मुखी आणि बहिरीच पाहिजे बस. बस म्हणजे काय, बोलायला पण हो का ऐकायला पण हो? नको, ऐकायला पण नको, आणि तिच्या मोबाईल पण नको. मग अजून काय? अजून अपेक्षा? माझी लाईफ सुखायची होती आताच्या पोरीची. पण नंतर तू तिला आवाज देशील, काहीतरी एमर्जन्सी काम असेल. चालेल, तिने नाही ऐकलं तरी चालेल, मी जाईन उठून. हल्दीराम असंच परत झोपायला, परत जाऊन झोपायचं आता बाबा. ए कुठं जायचंय? अरे निघाल ना लगेच. हा जर मच्छी लगत जर निघाली का तुझा काम. अरे इथं कुठं? पालखी. अरे मग इकडं होता ना माग, एवढा कशाला पुढे जातोय मग? अरे तेच आहे सगळं एका लाईनीत. हा हे म्हणून आहे रे तू. हा चल, काम नाही ना यायला. बोरिंग. इकडे बघ, मोठा गेम चालू आहे, मोठा गेम चालू आहे. डाव बसलाय. डबा बेटा डबा. पेटीकोट आहे, पेटीकोट. तुला समजतं का?
अरे गेम बघू आपण काय विषय. नाही ना वाटून 10-20 झालेत आणि आता पोचलो आपण अहमदाबाद. आता आपलं जेवण पार्सल आहे. पार्सल काय मागवलं? हे पार्सल व्हेज पुलाव. हे व्हेज पुलाव मागवलं. व्हेज पुलाव मागवलं. प्युअर व्हेज पनीर पुलाव. व्हेज पुलाव मागवलं. आता जाऊ मस्तपैकी आणि आता डायरेक्ट स्लीप आणतो. मागवलेलं काय आलंय काय? मागवलेली बिर्याणी, चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी पाप लागेल ना लेकाच्या. ए बाबा मी पुलाव बिलाव खाल्लाय. चिकन बिकन बोल ना. मागवलेली खाल्ली नाही ना. मागवलेली मग तेच सांगतो ना मग तुला. ही सॉसचे पॅकेट हे होते काय त्याच्यावर फ्री होते. कॉम्प्लिमेंटरी एवढं. ते बघ आईच्या गावात हे कधी सुधारायचं नाही. हे कधी सुधारायचं नाही. हे एवढी आपण घेऊ खाऊ. आता तिथं थांबल 5 वाजता आणि असं ना थांबणार बाबा. हा 1 मिनिट. 1 मिनिट थांबल. चल 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 गाडी निकाल. गाडी निकाल. चावी किती रे? कार भेटाली चावी. 16 तासाच्या प्रवासानंतर आपण फायनली आलोय. किती 16 तासाचाच भाव. 16 तासाचा होता ना रे. 16 तासाच्या प्रवासानंतर फायनली आपण आलो जुनागड. 16 तास गिर करतात गाठ. 16 तास गिर करतात का नाही रे बाबा. ट्रेनचा आम्हाला वाटलं होतं बरीच थंडी असेल पण नाही एवढी. वरती गेल्यावर समजेल. अजून किती बघ आहे ना. वरती गेल्यावर समजेल. आहे गर्दी मजबूत आहे पण. हा बाबा गर्दी मजबूत आहे मस्त. नियोजन तर आहे आता चांगलं. तर बघू पुढं गेल्यावरती. आता इथलं काय रिक्षा काय रिक्षा काय रिक्षा 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 ना. ओपन रिक्षा. ओपन रिक्षा. ओपन रिक्षा. शेटची फरमाईश ओपन रिक्षा पाहिजे. चला आता पुढे गेल्यावरती बघू काय भेटतं काय नाही. जुनागडला जेव्हा बाहेर येऊ आपण तेव्हा इथं आपल्याला रिक्षा भेटतात गिरनारला जायला. शेअरिंग रिक्षा पण भेटतात. गिरनारच्या पायथ्याशी परत आली तर आपल्याला रिक्षा काय 100-150 रुपये काहीतरी रिक्षा घेते. 7 ते 8 किलोमीटर आहे ना काहीतरी. 7-8 किलोमीटर आहे. हां इकडनं 7 ते 8 किलोमीटर आहे गिरनार फक्त. जे डायरेक्ट गिरनारला जाणार त्यांनी डायरेक्ट जुनागडला उतरून इकडनं जाऊ शकतो. रिक्षा असते. तर आपण पण जाऊ आता. आपल्याला आपली राईड भेटली. आजची कितवी राईड रे? तिसरी राईड. आपण जाणार कुठला रे? कुठं जाणार? भवनामध्ये ना. भवन नाही गुरु गोरक्षनाथ आपण जाणार. गाईज बघूयात. जास्त थंडी नाही गाईज. मग काय पण आहे थोडी जास्त थंडीला मग काय. त्याच्यानंतर अजून पुढे हा चढल्यानंतर अजून 60% आई गणितच कच्चा आहे. गणित कच्चा आहे बाकी काय नाही. जाऊ दे आता काय त्याची चुकी ना आपली चुकी. आपली चुकी आहे ती. लो सुना क्या ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. जाऊ दे आपल्याला आता रूम बिल भेटले मस्त. ठीक आहे काय एवढं वाईट वगैरे नाही. इथे अनाथ आश्रमच जास्त. आपला आश्रमच जास्त असतो. काय दिसतंय ते तू फोकस होतोय. तुझा तोंड आहे काळा दिसतोय. दिसतंय आता
असं दिसतंय. ठीक आहे ना, समजून घेतील ना, एवढा काय विषय. नाही पण असा ब्लॉग आहे. तर एवढं समजून घेतात ते. पूर्ण पर्वतरांगी आहे. पूर्ण पर्वतरांगी आणि ह्या पूर्ण रांगेच्या मध्ये भवनाथ. भवनाथ. या एरियाचं नाव भवनाथ आहे. भवनाथ काय? अजून काय सर आपल्याला हां तिथे मध्ये जंगलामध्ये जायचंय. हां सकाळी 10 वाजता 8-9 वाजता होतं. जटाशंकर याच्यात तुम्ही बघा, हे 8-9 वाजता ते जायचं. इथेच आहे म्हणजे. 8-9 वाजता जायचं तिकडे. जाऊयात मग, मला काही झोप नाही आली आता. अरे काय खोटा बोलतो. तिथे आल्यापासून बोलतो पहिलं झोपू. त्यामुळे आता आता 16 तासाचा प्रवास करून पण आपण एवढं नीट करू आहे, शकतो. नीट आहे. बाहेर फिरायला झोप सोडून द्यायची. झोप नावाची गोष्ट ह्याचं गणितच वेगळं आहे. चला चला, डायरेक्ट आता- मस्त गोरक्षणाला. आजचा दिवस इथेच संपला. आता पुढचा ब्लॉग आपल्याला कशामध्ये भेटेल? शंकर जटाशंकर. जटाशंकर आणि मग पूर्ण डायरेक्ट भवनाथ. भवनाथ पूर्ण नाही, भवनाथ पूर्ण भवन आणि मग रात्री रात्री चढाई. चढाई. तर भेटू पुन्हा. असं आपण जर आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, लाईक शेअर सबस्क्राईब. सबस्क्राईब करा. काय 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 करा. सबस्क्राईब करा. काय 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 सपोज करा. सबस्क्राईब. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा. आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं.